तर नमस्कार मित्रांनो, कोकणातील रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले। आता ही रेसिपी काय असत ती बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हे मी कापो फणस घेतलंय, हे पिको ह्यो कापो फणस मी फोडून घेते। ह्यो कापो फणस फोडूच्या आधी हाताक, कोयत्याक आणि ताटाक तेल लावून घ्यायचा, म्हणजे कसं हे फणसाचं डी हाताक आणि ताटले लागत नाही। तर हे मी सगळं तेल लावून घेतलंय। आता ह्यो फणस मी फोडून घेते। ह्यो ह्या वर्षीचो लाचो फणस हा। तुम्ही ह्या वर्षी लाचो फणस कधी खाल्लात तर कमेंट करून नक्की सांगा। तर ह्यो फणस फोडून मी गरे काढून घेते। हे बघा, मी सगळे फणसाचे गरे काढून घेतले, मस्त असे पिके आहेत। आता हे बघा, फणसाचे गरे काढताना ना ह्याच्यातले बिये आधी चिले हे बघा, ते मी एका बाजूक ठेवले। आणि ह्या बियांका बघा कोंब पण इले। आता हे कोंब ना हे बियांका इलेले काढून घ्यायचे। ह्या बियांका आमच्याकडे फणसाचे घोटिये म्हणतात, तुमच्याकडे हे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। हे बियांका कोंब इलेले मी काढून घेतलंय। आता हे बिये मी चांगले धुवून 2 दिवस असेच ठेवतले, म्हणजे कसं ही वरची साल सुकतली। हे घोटिये ना ताजे ताजे सोलले ना का लवकर सोलत नाही, म्हणून मी हे 2 दिवस धुवून असेच सुती कापडावर ठेवलेलं आहे। हे बघा, मी हे घोटिये 2 दिवस ठेवलेले आहे। ह्याच्या वरची साल बघा सुकली आहे। आता हे फणसाचे घोटिये मी सोलून घेते। लक्षात ठेवा, हे बिये उन्हात सुकवायचे नाही, हे घरातच असे वाळत ठेवायचे। असे जर तुमका हातान सोलूक जमत नसतील तर तुम्ही असे सुरियन पण सोलू शकतास। हे बघा, जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसे बघा, सगळे बिये मी सोलून घेतलंय। आता हे मी एक स्लायसर घेतलंय। आता ह्या स्लायसरवर मी बियांचे वेपर काढून घेते। हे वेपर्स काढताना एकदम हळूहळू करून काढायच्या, कारण हे बिये ना हातात धरूक मिळत नाही, त्यामुळे आपला हात पण कापू शकता। असे मी सगळ्या बियांचे वेपर्स काढून घेतोय। हे बघा, मी सगळ्या बियांचे हे वेपर्स काढून घेतलंय। आता आपण हे तळून घेऊया। हे वेपर्स किसून असे ठेवले ना तर हे काळे पडत नाही हा, म्हणून हे एकदम मी ह्याचे वेपर्स काढून घेतले। आता हे तेल चांगला गरम झाला। आता तेलात मी हे वेपर्स टाकून घेते। लक्षात ठेवा, हे वेपर्स करताना जर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस एकदम स्लो करायचे आणि हे वेपर्स काढायचे, आणि हे वेपर्स ना एकदम पातळ आहेत, त्यामुळे हे पटकन हे तळतात, म्हणून बारीक गॅसवर हे तळून घ्यायचे। आता हे वेपर्स मी काढून घेते। हे बघा, कुरकुरीत झाले। तुम्ही असे वेपर्स कधी बनवलेलात काय? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि असे वेपर्स एकदा तरी नक्की करून बघा। आणि हे वेपर्स खाऊक पण खूप चांगले लागतात। हे तुम्ही लहान मुलांका जरी करून दिलात तरी लहान मुलं आवडीन खातील। आता हे सगळे वेपर्स मी असे तळून घेते। हे तुम्ही मे महिन्यात जेव्हा फणस असतात ना तेव्हा केलात तरी चालतात। आता हे वेपर्स मी एका ताटात काढून घेते। हे बघा, असे मी सगळे वेपर्स तळून घेतलंय। हे बघा, वेपर्स थंड झाले। आता त्याच्यात मी 1 चमचा चाट मसाला टाकते आणि थोडासा साधा मीठ। जर तुमका चाट मसाला आवडत नसत तर तुम्ही चाट मसाला नाही टाकलात तरी चालेल। आता हे वेपर्स चांगले मिक्स करून घ्यायचे। हे वेपर्स बघा मस्त असे कुरकुरीत झाले आहेत।
हे वेपर्स पूर्ण थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा, म्हणजे हे वेपर्स जास्त दिवस टिकून राहतात. तर हे वेपर्स तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.